जी लोकं ब्रेसलेट वापरतात किंवा ज्या लोकांना क्रिस्टलची अत्यंत आवड आहे, अशा लोकांनी आता येणारी जी पौर्णिमा आहे, 2 तारखेला चालू होणार, 3 तारखेला संपणारी जी पौर्णिमा आहे ना, या दिवशी क्रिस्टल्सना बिलकुल फुल म्हणून ठेवू नये फुल मूनमध्ये. कारण वेद चालू होणार आहे, सुतक लागतंय ग्रहणाचं. त्याच्यामुळे ही एक पौर्णिमा तुम्हाला बिलकुल क्रिस्टल्सना फुल मूनसाठी ठेवायचं नाहीये. अजिबात ठेवू नका. कारण खूपदा असं होतं ना, की आपल्याला माहीत नसतं आणि आपण त्या गोष्टी नेमक्या करतो आणि मग त्रास होतो. कारण त्या वेदांमध्ये, त्या सुतकामध्ये आपल्याला बिलकुल त्या भद्रकाळामध्ये आपल्याला आपला कुठलीच गोष्ट त्या ऊर्जेमध्ये आणायची नाहीये. हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ह्या फुल मूनला तुम्ही बिलकुल क्रिस्टल एनर्जाइज्ड करू नका. उलट हे ग्रहण झाल्यानंतर क्रिस्टल्सला फक्त मिठाच्या पाण्यातून काढा, अगरबत्तीचा धूर दाखवा, त्याला पुन्हा इंटेन्शन सेट करा आणि मग हे क्रिस्टल्स तुम्ही वापरा. आलं लक्षात? कारण फुल मून म्हटले की आपण आनंदाने वाट बघत असतो. फुल मून आहे आता क्रिस्टलला वगैरे आपण छान काचेच्या बाउलमध्ये वगैरे ठेवू वगैरे नाही का? तर ते करू नका. यावेळेस मात्र काही गरज नाहीये तसं करण्याची आणि नाही केलं तर चालणार आहे. ठीक आहे मंडळी?